हॅलो गाईज, आज आमच्याकडे संध्याकाळचा मेनू आहे. हे बघा, मी कांदा भजी बनवलेली आहे. तर बघा, गॅसवर फ्राय करायला तेलामध्ये टाकलेली आहे. तर आज सॅटरडे आहे, तर त्यासाठी आपल्याकडे आहे श्रावणी सोमवारला फर्स्ट सॅटरडे आहे. तर हे बघा, मी भाकरी पण बनवलेली आहे आणि हा राईस आहे. त्याच्यानंतर हे वालाचं बिरडं बनवलेलं आहे. तर या जेवायला तुम्ही पण. आणि तुमच्याकडे काय बनवलं आहे, काय मेनू आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. नवीन असाल तर फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे आमच्या ज्या नवीन ज्या रेसिपी असतात त्या तुम्हाला त्यांचं नोटिफिकेशन फर्स्ट येईल. तर मी कांदा भजी हे बघा बनवलेली आहे. खूप छान अशी क्रिस्पी झालेली आहे. त्याच्यामध्ये मी पाणी काहीही टाकलेलं नाही आहे. कांदा भजी बनवताना मी त्याच्यामध्ये कांदा आणि मसाला, मीठ, हळद, थोडंसं तांदळाचं पीठ, थोडं बेसनचं पीठ आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये धणे असतात ना, धणे टाकायचं, ओवा टाकायचं, मिरची आणि कोथिंबर. यामुळे एवढी मस्त भजी क्रिस्पी होते ना. त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं. तुम्ही पीठ फक्त कालवून ठेवायचं, ॲटोमॅटिक त्याला पाणी सुटतं आणि खूप छान प्रकारे भजी होते. कांदा एकदम पातळ कापायचं. तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा भजी कशी लागते ती. तर खूप छान लागते भजी. हे बघा, मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे भजी. तर तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही धणे पण टाकायचे, थोडेसे धणे असे बारीक असे थोडेसे वाटायचे आणि टाकायचे. धणे आणि ओवा टाका त्यामुळे ते खूप छान लागते भजी. आणि असे थोडंसं भरड ठेवायचं, म्हणजे दाताखाली पण येतात. ते धणे असतात ना, ते दाताखाली येतात. तर तुम्ही पण धणे टाकून बघा आणि ओवा टाकायचं, मिरची टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि थोडं तांदळाचं पीठ टाकायचं. त्यामुळे ती क्रिस्पी होते भजी. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी झाली तुमची भजी तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके, बाय बाय.